नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आता 10वीच्या बोर्ड परीक्षा जवळ आलेल्या आहेत आणि या 10वीच्या बोर्ड परीक्षेसाठी आपला अभ्यास पूर्ण झालेला असतो. पण हा अभ्यास पूर्ण झालेला असला तरी आपण पेपर कसा लिहावा आणि या पेपरमध्ये कोणत्या चुका टाळाव्यात आणि काय लिहावं, कसं लिहावं, त्याचबरोबर कोणत्या प्रश्नाला किती गुण असतात, त्या गुणांसाठी आपण किती उत्तर लिहावं, या सर्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्ही सुलभ मराठी या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा. बघा, मराठीचा अभ्यास करत असताना आपण त्या ठिकाणी गद्य, पद्य, स्थूल वाचन आणि उपयोजित लेखन ह्या सर्वाचा अभ्यास करत असतो. त्याचबरोबर व्याकरण सुद्धा असतं त्यामध्ये. मग आपल्याला हा सगळा अभ्यास झाल्यानंतर आपला पेपर आपण लिहित असताना कोणत्या चुका टाळाव्यात, त्याचबरोबर आपण कशा पद्धतीने उत्तर लिहिलं पाहिजे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा, हा पेपर जो असतो तुमचा मराठीचा तो असतो 80 गुणांचा. या 80 गुणांची विभागणी, त्याचबरोबर त्यामध्ये प्रश्न बघा कसे असतात. तर विभाग 1 असतो तो म्हणजे गद्य. या गद्यासाठी आपल्याला 18 गुण आहेत एकूण. हा गद्य लिहित असताना आपल्याला त्याच्यामध्ये प्रश्न पहिला क्रमांक इथं टाकायचा आहे. ह्याच्यामध्ये काहीच माहिती तुम्ही लिहायची नाही. जे पेपर तपासणारे असतात त्यांच्यासाठी ही जागा असते. तर प्रश्न क्रमांक म्हणजे कृती तुमची इथं 1 येणार आहे. इथं विभाग 1 गद्य असं लिहायचं आहे. हा 1 इथं लिहायचा आहे. त्यानंतर 1 मध्ये जो अ असेल तो पठित गद्य असतो. हा पठित गद्य म्हणजे आपण अभ्यासलेला परिच्छेद असतो आणि त्या परिच्छेदावरती आपल्याला 7 गुणांचे प्रश्न असतात. आता ह्या 7 गुणांमध्ये काय काय येतं बघा. त्याच्यामध्ये एक तुम्हाला आकलन कृती असणार आहे, दुसरी एक आकलन कृती असणार आहे. मग यामध्ये पहिल्या आकलन कृतीसाठी तुम्हाला 2 गुण आहेत. इथं तुम्ही हे लिहायची आहे. दुसरी आकलन कृती 2 गुणांची असेल, ती सुद्धा तुम्ही या पानावरती लिहायची आहे. असे एकूण तुमचे इथं 4 गुण लिहिले जाणार आहेत. 4 गुणांची माहिती इथं लिहायची आहे. त्यानंतर जे आहे ते म्हणजे त्यामध्ये तिसरा आकडा तो म्हणजे स्वमत. ह्याच्यासाठी तुम्हाला गुण आहेत 3 गुण. यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर स्वमतामध्ये इथं लिहायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 1 मधील आ जो असतो तो इथं लिहायचा आहे. पुन्हा इथं 1 क्रमांक हा टाळायचा आहे. इथं 1 हा लिहायचा नाही. ही चूक करायची नाही. बघा, आ जो आहे तो इथं लिहायचा आहे. हा सुद्धा पठित गद्य असतो, दुसरा असतो तो. त्यामध्ये 7 गुणांसाठी आहे. त्यामध्ये पण पुन्हा तुम्हाला आकलन कृती 1, आकलन कृती 2 अशा 2-2 गुणांच्या 2 आकलन कृती येणार आहेत. ह्या तुम्ही ह्या पानावरती लिहू शकता. त्यानंतर पुढचा आहे तो म्हणजे तिसरा स्वमताचा प्रश्न. स्वमत किंवा अभिव्यक्ती असते. त्यामध्ये पण 3 गुणांसाठी आहे. ह्या 3 गुणांसाठी तुम्हाला या पानावरती तुम्ही स्वमत लिहायचं आहे. त्यानंतर पुढचा आहे प्रश्न पहिला ई जो आहे तो अपठित गद्य असतो. अपठित म्हणजे आपण जो अभ्यासक्रमामध्ये आपल्याला नसलेला असा अपठित गद्य असतो. आणि या ठिकाणी काय करायचं, हा परीक्षेत व्यवस्थित वाचायचा आहे. कारण आपण हा अभ्यासलेला नसतो, त्यामुळे हा व्यवस्थित वाचून ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर 1, 2 किंवा इथे 1, 2 गुणांची असू शकते कृती, दुसरी कृती 1 अधिक 1 अशी सुद्धा असू शकते. म्हणजे अशी विभागणी तुम्हाला इथं 4 गुणांची असणार आहे. हा या ठिकाणी आपला पहिला प्रश्न पूर्ण झालेला आहे. 18 गुणांचा हा प्रश्न असणार आहे. पुढे आपल्याला पाहायचं आहे तो म्हणजे विभाग 2 तो पद्य. पद्य म्हणजे कवितेवरचा प्रश्न. तो एकूण आहे 16 गुणांसाठी. हा इथं कृती क्रमांक प्रश्न क्रमांक 2 लिहायचा आहे ह्या बॉक्समध्ये. त्यानंतर आपल्याला इथं अ लिहायचा आहे. हा अ लिहिताना ह्याच्यामध्ये आपल्याला पठित पद्य म्हणजे तुम्ही अभ्यासलेली कविता जी असते ती दिलेली असते आणि त्या कवितेवरती आकलन कृती असतात. मग त्यामध्ये 1 असेल ती 2 गुणांची, दुसरी सुद्धा 2 गुणांची. मग ह्या 2 गुणांमध्ये 1 अधिक 1 असे पण प्रश्न असू शकतात. हे तुम्ही लिहायचे आहेत. त्यानंतर हा पठित पद्यमध्ये तिसरा जो आहे तो असणार आहे त्या कवितेच्या ओळी दिल्या जातात, त्याच्यामध्ये सरळ अर्थ लिहायचा असतो. तो असतो 2 गुणांचा. 2 गुणांसाठी तुम्ही एवढं लिहू शकता. त्यानंतर चौथा आहे तो म्हणजे काव्य सौंदर्य. ते सुद्धा कवितेच्या ओळी असतात, त्याचं काव्य सौंदर्य लिहायचं आहे. 2 गुणांसाठी इतकं लेखन पुरेसं आहे. त्यानंतर पुढचा आहे तो म्हणजे प्रश्न दुसरा आ जो असतो तो. आता या ठिकाणी काय असतं बघा, तर 4 गुणांची आहे. यामध्ये कवितेची 2 कवितांची नावं दिली जातात तुम्हाला फक्त
आणि त्याच्यावरती मुद्दे असतात आणि या मुद्द्याचं तुम्ही काय करायचं असतं तर इथं माहिती द्यायची असते। मग त्याच्यामध्ये एक गुणाचा एक, दुसरा 1 गुणाचा आणि तिसरा 2 गुणांचा असे तुम्हाला प्रश्न विचारले जातात। ह्याचा सुद्धा व्हिडिओ हा तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकता, तो व्यवस्थित त्या ठिकाणी दिलेला आहे। आता याच्यामध्ये बघा काय विचारलं जातं तर कवी, कवयित्री हे विचारलं जातं, हे लिहायचं असतं इथं। त्यानंतर कवितेचा विषय असेल हा तुम्हाला इथं लिहावा लागतो। हे असतात 4 गुणांचा प्रश्न। त्यानंतर हा आ मधील हा एक झाला। आता हा आ मधील दुसरा तो म्हणजे इथं आपल्याला रसग्रहण लिहायचं आहे। आता रसग्रहण मध्ये काय लिहायचं आहे तर त्याचा सुद्धा व्हिडिओ चॅनलवरती जाऊन तुम्ही ते स्पष्टीकरण त्याचं व्यवस्थित केलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता। आता यामध्ये आपल्याला काय करायचं असतं तर यामध्ये ओळी दिलेल्या असतात कवितेच्या आणि त्या ओळीचं रसग्रहण लिहायचं असतं। मग ते 3 मुद्द्यामध्ये कसं आहे ते तुम्ही त्या व्हिडिओमध्ये पाहू शकता। तर हा दुसरा आहे तो 4 गुणांसाठी आहे, तो तुम्ही हे पानावरती लिहायचा आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे विभाग 3 प्रश्न क्रमांक 3। हा 3 असतो तो स्थूल वाचनसाठी आणि त्याच्यावरती त्याला गुण आहेत एकूण 6। त्यामध्ये एक कृती तुम्हाला लिहायची आहे ती 3 गुणांची, दुसरी कृती लिहायची आहे ती 3 गुणांची, असे एकूण 6 गुण तुम्हाला आहेत। इथं तुम्हाला 4 प्रश्न दिले जातात, 4 पैकी तुम्हाला 2च लिहायचे असतात। हे 2च लिहायचे आहेत। ज्यादा प्रश्न लिहित बसला तर तुमचा पेपर कव्हर होणार नाही। पेपर कव्हर होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर ह्या चुका टाळायच्या आहेत की 2च प्रश्न लिहायचे आहेत। स्थूल वाचनमध्ये तुम्हाला इथं 2 कृती सोडवायच्या आहेत। त्यानंतर पुढचा आहे तो म्हणजे विभाग हा 4 कृती क्रमांक 4 इथं लिहायचा आहे, तो एकूण आहे 16 गुणांचा। यामध्ये भाषा अभ्यास मध्ये आपल्याला व्याकरण घटकावर आधारित 8 गुण आहेत आणि भाषिक घटकावर आधारित 8 गुण आहेत। आता व्याकरण घटकावरती आधारित कोणकोणते आहेत बघा आपल्याला व्याकरणाचे घटक, तर त्यामध्ये पहिला आहे समास, हा 2 गुणांसाठी आहे, तो सुद्धा व्हिडिओ आहे तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकताय। त्यानंतर शब्दसिद्धी हा 2 गुणांसाठी आहे, तो सुद्धा व्हिडिओ आहे तो तुम्ही पाहू शकता। त्यानंतर तिसरा आहे तो म्हणजे वाक्प्रचार, हा व्याकरणामध्ये सगळ्यात जास्त गुण असणारा असा हा 4 गुणांचा आहे। हा तुम्ही इथं 4 दिले जातात 6, पण तुम्हाला काय करायचे असतात इथं लिहायचे असतात, ते सगळे तुम्ही वाक्प्रचार सोडवायचे आहेत। हे 4 गुणांचे आहेत। त्यानंतर आपल्याला हे 8 गुणांची विभागणी झाली। त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 मधील जो आ आहे तो भाषिक घटकावर आधारित असतो 8 गुणांचा। त्यामध्ये एक असते शब्दसंपत्ती। आता शब्दसंपत्तीमध्ये कोणते आहेत, शब्दसमूहाबद्दल एक शब्द 1 गुण, विरुद्धार्थी शब्द 1 गुण, समानार्थी शब्द 1 गुण, वचन बदला किंवा वचन ओळखा। हा प्रश्न व्यवस्थित बघायचा आहे, हे इथं टाळायचंय बघा की व्यवस्थित वाचायचंय प्रश्न की वचन ओळखायला सांगितले की बदलायला सांगितले, हा प्रश्न व्यवस्थित वाचून तिथं लिहायचं आहे। हा 1 गुणांचा असणार आहे। त्यानंतर पुढे आहे तो म्हणजे लेखन नियमानुसार लेखन, म्हणजे आपल्याला शुद्ध शब्द त्यामध्ये लिहायचे असतात, शुद्ध वाक्य लिहायचं असतं, ते ओळखून लिहायचे असतात, ते 2 गुणांसाठी आहे। त्यानंतर तिसरा आहे तो विरामचिन्हे, विरामचिन्हाचा इथं 1 गुण आहे बघा, तो सुद्धा व्हिडिओ आहे तो तुम्ही चॅनलवरती जाऊन पाहू शकताय। त्यानंतर चौथा आहे पारिभाषिक शब्द, तो 1 गुणासाठी, 2 शब्द विचारले जातात आणि तिथं आपल्याला 1 गुण मिळतो। हा व्याकरणाचा एकूण 16 गुणांचा प्रश्न आपला इथं पूर्ण झाला आहे। आता पुढे आहे विभाग 5 उपयोजित लेखनाचा, तो आहे 24 गुणांचा। 5वा प्रश्न इथं लिहायचा आहे। त्यामध्ये अ मध्ये पहिला आहे तो म्हणजे पत्रलेखन। आता पत्रलेखनला और सारांश लेखन असतं, मग तुम्ही सर्वांनी काय करायचंय तर पत्रलेखनच लिहायचं आहे। हे आपल्याला 6 गुणांसाठी आहे, हे ए ह्या पानावरती तुम्ही लिहू शकताय। त्यानंतर आ जो असतो तो जाहिरात लेखन, कथा लेखन आणि बातमी लेखन, ह्या तिन्हीपैकी तुम्हाला काय करायचे असतात 2 कृती सोडवायच्या असतात। मग जाहिरात लेखन, कथा लेखन, बातमी लेखन किंवा जाहिरात लेखन आणि बातमी लेखन असे 2 तुम्हाला सोडवायचे आहेत। एका कृतीसाठी तुम्हाला 5 गुण आहेत आणि दुसऱ्या कृतीसाठी 5 गुण आहेत, असे तुम्हाला एकूण ह्या आ साठी 10 गुण आहेत। त्यानंतर पुढचा आहे तो म्हणजे ई, 5वा ई, तो लेखन कौशल्यामध्ये येतो। त्यामध्ये तुम्हाला प्रसंग लेखन, आत्मकथन आणि वैचारिक लेखन
हे तुम्हाला लिहायचं असतं. तिन्हीपैकी एक लिहायचं असतं, लक्षात घ्या. मग प्रसंग लेखनामध्ये मुद्दे दिले जातात, आत्मकथनमध्ये विषय दिला जातो, वैचारिक लेखमध्ये सुद्धा विषय दिला जातो. मग तुम्हाला या ठिकाणी ज्याची तयारी तुम्ही केली असेल ते तुम्ही लिहू शकताय. आता यामध्ये निबंध लेखन जे आहे, या निबंध लेखनाचा सुद्धा व्हिडिओ आहे, तो तुम्ही आय बटनवरती जाऊन पाहू शकता. हा आहे प्रश्न 8 गुणांसाठी आणि हा तुम्ही हे पान आणि पाठीमागचं पान हे एवढं तुम्ही लिहू शकताय. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर अशा पद्धतीनं जर पेपरचा लिहिण्याचा सराव जर तुम्ही अगोदर केला तर तुम्हाला बोर्डाचा पेपर जो मराठीचा असतो तो लिहिण्यामध्ये कोणत्याच अडचणी येणार नाहीत.